आपण सगळे इथे जमलो आहेत, ज्यांच्या नात्याबद्दल प्रेमाबद्दल आपण फक्त ऐकतोय बोलतोय मगाचपासून, म्हणजेच आमचे माधव आणि मिथिला, म्हणजेच स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांना पण स्टेजवर बोलवलं. हे माईक तुमच्या ताब्यात दिल्यानंतर मी जाते आणि बसते. सो का आमच्याबरोबर थोडं थोडं अनुभवी लोकांना मी पुढचं सगळं. याच्यामध्ये काहीच अनुभव नाहीये मला. हिला जेवढा आहे तेवढा, तुला जेवढा आहे तेवढा. तू असं दरवेळेला करू नको, ही माझ्या बहिणीचं काम करते आणि असं सगळ्या जबाबदाऱ्या झटकून जाऊ शकत नाही. असं काहीच मी करत नाही. मी तुम्हाला जरा छान अजून काय काय फुलवायची संधी. लाईट बंद कर, लाईट बंद कर, लाईट बंद करू. मला विचारली गेली त्यावेळेला मी एका क्षणामध्ये आणि याला केदार शिंदे स्वतः इकडे आहेत. आणि मला जनरली लोकांनी खूप असं पॉप्युलिस्टिक चॉईसेस कधी करताना पाहिलेलं नाहीये. याचं कारण असं की मी खरं तर प्रायोगिक नाटक करणारा माणूस आहे आणि मी नाटकात रममाण होणारा माणूस आहे. पण तरी सुद्धा ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचं वेगळेपण आपल्याला जाणवतं किंवा जिकडे सोल आहे या गोष्टीमध्ये असं जाणवतं, तिथे माझा कायम ओढा गेलेला आहे. मला केदारदादांनी जेव्हा या मालिकेविषयी सांगितलं त्यावेळेला इमिजिएटली आपल्याला काहीतरी वाईब्स येतात आणि असं वाटतं की ह्या गोष्टीचा एक भाग होणं आता गरजेचं आहे. आपल्याला आयुष्यामध्ये खूप वेगवेगळे चॉईसेस असतात. त्यावेळेला टेलिव्हिजनच का किंवा सिनेमाच का किंवा नाटकच का, प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट ठरवताना कलात्मक दृष्टीने आपल्याला एक आतमधनं एक कॉल येतो की मला ह्या गोष्टीचा भाग व्हायचा आहे. आणि सुषमा मॅडम, आय एम सिरियसली सेइंग दिस, इट्स नॉट एक्झॅजरेटिंग एनिथिंग, बट इमिजिएटली द आन्सर इन माय माइंड वॉज येस, आय हॅव टू बी अ पार्ट ऑफ दिस. माधव कामेरकर या व्यक्तिरेखेच्या बद्दल जर का सांगायचं झालं तर हा अत्यंत सर्वसामान्य माणूस आहे. बँकेमध्ये नोकरीला असलेला माणूस आहे. त्याची सुद्धा छोटी छोटी स्वप्न आहेत, अँबिशन्स आहेत. आणि जसा एका कर्त्या पुरुषाला आपल्या फॅमिलीला आपण एका चांगल्या पोझिशनवरती घेऊन जाऊ अशी एक स्वप्न असतात, तशाच पद्धतीचं स्वप्न या माधवचं आहे. आणि मात्र या गोष्टीमध्ये मला जे अट्रॅक्ट करतं, जे खेचून घेतं, ते म्हणजे माधवचा एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे मला असं वाटतं की माधव हा पीपल प्लीजर आहे. म्हणजे लोकांनी त्याच्याविषयी चांगलं बोलावं किंवा तो सतत हे धडपड करतोय की मी हा चांगला माणूस आहे आणि मला सगळ्यांनी चांगलंच बोललं गेलं पाहिजे. ह्या नादामध्ये कुठेतरी निर्णय चुकतात किंवा त्या प्रेशर सहन होत नसल्याने काही गोष्टी होतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये संकट येत जातात. आणि त्यावेळेला जी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहते ती म्हणजे मिथिला. आणि मला वाटतं की त्या दोघांचं नातं हे इतकं घट्ट आहे की मला असं वाटतं न बोलता सुद्धा अनेक गोष्टी एकमेकांच्या कळतात. आणि या आम्हाला एकमेकांच्या म्हणजे काम जेव्हा आम्ही करायला घेतलो त्यावेळेला सुद्धा असं जाणवतं की आता या टेकमध्ये सुद्धा एकमेकांच्या प्रती काहीतरी वाटतंय जे कधी कधी आपल्याला शब्दात नाही सांगता येत. सो ही पॉवर या गोष्टीची आहे आणि त्याच्यासाठी मला कलर्स मराठीचे आणि केदार शिंदेचे मला मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच फॉर चुझिंग मी. मिथिला नमस्कार, मी स्पृहा आणि मी या मालिकेमध्ये मिथिलाच काम करते आहे. गोष्ट आमची फारच गोड आहे. सुचित्राने म्हणाली तसं सगळं काही गोडगोडच असणार आहे असं नाही, ह्याचीही आम्ही कल्पना देतोच आहोत. पण काय आहे, कुठलीच एक फॅमिली अशी साखरेच्या पाकातनं काढून आणलेली नसते. म्हणजे त्यामध्ये पण फार चढउतार असतात, त्यामध्ये मजा मजा असते आणि त्या सगळ्या गोष्टींना एकत्र तोंड देऊन त्या पुढे मिळणारं जे सुख असतं त्याची चव फार गोड असते. सो तसा आमचा हा सगळा सुखकळलेचा प्रवास आहे. मला मिथिलाच्या 2-3 गोष्टी अतिशय आवडल्या. एकतर मी तिच्याशी इन्स्टंटली कनेक्ट केलं एका कारणासाठी की मला तिच्यामध्ये माझी आई दिसते. ती एक अशी व्यक्ती आहे की जी पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभी राहू शकली असती, तिचं करिअर ती घडवू शकली असती, पण तिने तिच्या मुलींसाठी तिचा स्वतःचा हा निर्णय होता, कोणीही न सांगता की मी माझ्या मुलींना वेळ देता यावा म्हणून घरी असणार आहे, त्यांच्या बरोबर त्यांच्यासोबत.
सो मला मिथिलाशी कनेक्ट करणारी सगळ्यात पहिली गोष्ट ही होती केदारनाथ, आणि त्यामुळे सुद्धा मी पटकन त्या गोष्टीमध्ये रमले. आमच्या दोघांमध्ये एकत्र आत्ता एक छान सुसंवाद म्हणतो तशा पद्धतीचा आहे. काम करत असताना मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की आपण ज्या पद्धतीचं ऍक्ट करतो आहोत त्याला समजून घेऊन त्याला रिॲक्ट करणारा समोरचा समजा आपला नट मित्र असेल किंवा नटी मैत्रीण असेल तर ते काम करण्यातली मजा जास्त वाढत जाते. ती मजा आता आम्हाला येते. आमची सगळी बाकीची टीम सुद्धा इथे आहे आणि ते सगळे सुद्धा आता छान आम्ही हळूहळू एकमेकांना ओळखायला लागलो, भेटायला लागलो. तर शूट करण्यात ही सोहम फार मस्त म्हटला की ती एनर्जी रेसिप्रोकेट होत असते कुठेतरी, ती पॉझिटिव्हिटी रेसिप्रोकेट होत असते. आपल्याला कळत असतं एखाद्या गोष्टीची वाईब काय आहे आणि ती वाईब जेव्हा चांगली असते, पॉझिटिव्ह असते, आपल्याला हे जाणवतं की आपल्या आसपास सगळी चांगली माणसं आहेत. तर त्या चांगल्या माणसांमध्ये काम करण्याची एक वेगळी मजा असते. मी पण नक्कीच सुषमा तुमचे आणि केदारनाथचे आभार मानते. सुगंधाताई थँक्यू, सुचित्राताई थँक्यू, कारण डेली सोपच्या या सगळ्या राम रगाड्यामध्ये अशा पद्धतीची एक गोष्ट आम्हाला सुद्धा ऍक्टर म्हणून खूप एक चॅलेंजिंग काहीतरी देऊन जाणार आहे याची मला खात्री आहे. दुसरी गोष्ट, सगळ्या ऍक्टर्सना समजून घेऊन त्यांचं शेड्यूल समजून घेऊन डेली सोपचं शूटिंग करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. तर ऍक्टर्सच्या मागे उभं राहणारी ही सगळी टीम आणि ही वाहिनी आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानते, कारण तरच छान पद्धतीने काम करता येऊ शकतं असं मला वाटतं. आणि आता मी माझे मोठे 4 शब्द संपवते. असं म्हणाला तसं 2 आदर्श जोडपी आमच्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना आम्ही असं जाऊ देणार नाही. कारण काय आहे, आमच्या गोष्टीची नवी नवी सुरुवात होतीये, ते सरावलेले आहेत या सगळ्याला. तर त्यांच्याकडनं आमच्यासाठी काही टिप्स मिळणं फार आवश्यक आहे आणि त्यामुळे अर्थातच आदेश झाला. सुचित्राताई या दोघांना मी इथं बोलवते आणि भरत आला आणि सरिता तुम्हालाही इथं बोलवते. थोडासा त्रास तुम्हाला आम्ही द्यायला पाहिजे, असं कसं झालंय? एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आम्ही यांच्याबरोबर 1-2 छोटे छोटे गेम्स खेळणार आहोत आणि काही यांच्या हॅलो ऐकायला येते. हो, आता आम्ही चुकलो की तुम्हाला सुख कळेल. आणि मगाशी जे काही स्पृहानी खूप असं आयडियलिस्टिक सगळं जे काही सांगितलेलं आहे आता ते कसं कोणवट ते बघा. आमच्याकडे काही प्लकार्ड्स आहेत, ती आम्ही तुमच्या हातात देणार आहोत आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे तर त्याची खरी खरी उत्तरं देणं अपेक्षित. मला माहिती आहे की सगळ्याच गोष्टी अजिबातच संसारात आपण खऱ्या बोलत नाही. नाही ते खरं तर त्याच्यात नाही, तर ते चिटिंग नाही होऊ शकत. तर हे सुख कळले आहे की सुख छळले आहे? तर आता यानंतर मी काही प्रश्न विचारेन जे तुमच्यासाठी आहेत. प्रश्न कॉमन आहेत, फक्त मला बघायचं की तुमचं तुमच्यात एकमत आहे का खूपच वेगळंच काहीतरी उत्तर येणार आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की 1 मिनिट. ऑब्जेक्शन काय नको करू, हे धमकावणं मला सुरू झालं. ह्याच सगळ्यांना आम्हाला शिकायचं असं आम्ही ठरवलंय की 1 मिनिट सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही आदर्श त्याचं टेन्शन. पण आता पहिला प्रश्न खरं तर तुमच्यासाठी आहे, दोघांसाठी, की जर का चूक झाली कुठल्याही भांडणात तर दोघांपैकी सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? सॉरी म्हणाले घरी असायला पाहिजे ना. इथे तर सुख आहे. एक किस्सा सांगतो मी, याच्यावर कळेल की मी किती आहे सुखी आहे. जेव्हा माझ्या मुलीने 94% मिळवले 10वीत, तेव्हा मुळे काका मस्त म्हणाले, याला कारण बरं तू सतत दौऱ्यावर असतोस, तू जर घरी असतास तेवढे मिळालं असते. आता याच्यावर लक्षात घ्या किती अभ्यास करते, तर सॉरी म्हणायचा प्रश्न येत नाहीये. बरोबर, म्हणजे जेव्हा वेळ येते तेव्हा तीच म्हणते तरी ती वेळच येत नाही सॉरी म्हणते. आता तुम्ही म्हणतात ना नजरेतच कळतं. पण सोशल मीडियावर तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण असतं? क्लॅरिटी मला फार आवडलं, खूप मस्त. सरिताताई तुमच्या दोघांमध्ये हा दोघांचा प्रश्न आहे की जास्त रोमॅन्टिक कोण?
आहे बरं आहे, कमी घरी असतो. बरं पुढचा पण प्रश्न. इकडची स्थिती काय वेगळी नाहीये. हा दोघांना काय म्हणून त्याला चूज केलंय दोघांना, जे अतिशय कमी वेळ घरात असतात त्यांना. पण हाच प्रश्न जर तुम्हाला विचारला तर याचं उत्तर काय आहे की तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? तू असं चालू आम्हाला कळलं. घरामध्ये सत्ता कुणाची चालते दोघांपैकी? मला ही क्लॅरिटी खूप आवडली. साधारण सगळी उत्तर सेम आहे, काही प्रॉब्लेम म्हणून आम्ही घरी नसतो. बरं दादा, आता तू इतका म्हणजे बाहेर मी तुला कधी असं तू रागावलायस चिडलायस असं बघितलेलंच नाहीये. तर दोघांपैकी भयंकर तापट डोक्याचं कोण आहे? राग जास्त कोणाला येतो? खूप चिडकाय घरी. एक मिनिट जरी थोडासा अधून मधून जर हातवारी करा. मुलं जास्त कोणाला घाबरतात, आईला की बाबाला? एवढं तर म्हणजे काय दाखवलीस तू चित्र? तू घाबरतच नाही. आणि त्यातल्या त्यात घाबरला तर सुचित्राला घाबरला. आणि सेम तुमच्याकडे असेल तर? वा, किती छान. दोघांमध्ये जास्त सरप्राइजेस कोण देतो? अचानक घरी येणं, आपल्याला असं वाटतं की आता आज हा दिवसभर घरात आहे, ते अचानक घराबाहेर जाणं, अचानक दौऱ्यावर आल्यावरती आपल्याला असं वाटतं की आता हा थांबेल जरा 2 दिवस घरी, तर दुसऱ्या दिवशी लगेच बॅग करून घराबाहेर जाणं, हे सगळं थोडंसं काहीतरी प्रेमाचं पण सांग बघ. नाही, हेच प्रेमाचं आहे. आज लग्नाला आमच्या 33 वर्ष झालेली आहेत, तर त्याच्यामुळे हेच प्रेमाचं आहे. दोघांमध्ये जास्त समजूतदार कोण आहे? तर असा हा आमचा एक गेम होता. एक संपला. आता पुढचा आणखीन एक आहे जो ज्या गेम मध्ये सागरला इंटरेस्ट आहे तो खेळून घेणार तुम्हाला. मध्ये मध्ये ते लावा ना, सुख कळले गाणं. माझी एक रिक्वेस्ट आहे भरत दादा आणि आदेश दादा यांना की दोघांनी पुढे उभं राहायचंय स्टेजच्या आणि त्यांना मागे बघण्याची परवानगी नाही. नाही. हा बर. आयुष्यात पुढेच बघतो. तर आता मी तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न विचारणार आहे. या मागे फक्त मागे वळायचं नाहीये, बिलकुल नाही. मागे, कारण ब्युटिफुल लेडीज आर हिअर, सो मागे नाही बघायचंय. सो पहिला प्रश्न आहे आदेश दादाला, तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची लिपस्टिक लावलेली आहे? काय प्रश्न आहे? लाल. घरून निघताना लाल होती. सकाळ जाताना ती गेली आहे. आता परत दादाला प्रश्न आहे, तुमच्या पार्टनरने आज कोणती ज्वेलरी घातली आहे? मंगळसूत्र. हे खूप कॉमन उत्तर आहे. मागे बघायचं, मागे बघायचं. आणि अजून हातात बांगड्या, कानातले, झाला आणि काय. हा मार्ग देऊया. चालेल चालेल, हा मार्ग द्यायला पाहिजे. व्हेरी नाईस. ओके आदेश दादा, हा बोल. तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची साडी नेसली आहे? काय वेळा काय सोबतच आलोय ना. साधारण असा तो ऑफ व्हाईट कलर असतो ना, वेगवेगळी कलरफुल अशी चित्र आहेत मस्त वेगळी, हो की नाही? परफेक्ट.
ओके परत कलर ब्लाइंड आहे असंही मला कळत नाही. मी खूप कलर ब्लाइंड आहे. मला तर काळा पिवळा नाही, मी रंगांवरती नाही विचारणार आता काही. तुमच्या पार्टनरने बोटांमध्ये किती अंगठ्या घातल्या आहेत? अरे देवा, 2. नाही नाही, आणि एका हातात नाही रे, मग? सगळ्या हातात. हे असं विचारू लागेल ना. हातात एक आहे, या हातात 2 आहेत. टोटल तरी चुकलंय. दोन्ही हातांमध्ये मिळून 4 अंकी आहेत. ओके आधी बोल सुद्धा कळलं. तुमच्या पार्टनरने कोणत्या रंगाचं नेल पेंट लावलेलं आहे? मला सांगायला सुख म्हणजे तू कालच बदललंस ना ते? नाही मला दिसले नाही मला. पास का पण? पाच. ओके परत दादाला प्रश्न आहे. तुमच्या पार्टनरने हातात काय घातलं आहे? बांगड्या, ब्रेसलेट का दोन्ही? बांगड्या. करेक्ट. मिळाला. चला. आणि आदेश दादा, तुमच्या पार्टनरच्या हातात आज घड्याळ आहे का नाही? अरे म्हणजे घड्याळ घातल्याशिवाय ती बाहेरच पडत नाही. आणि मी किती वाजता येतो आणि जातो तिला बघायचं. किंवा ही काय वेळ आली तुमच्यावर हे म्हणायला पण चालेल. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप मजा थँक्यू सो मच. वा थँक्यू. कारण खरंच आता आजूबाजूला ज्या मालिका चालू आहेत त्याच्यात नवरा बायको मधले वाद, गैरसमज, कलह हेच बघायला मिळतंय. सो त्याच्यापेक्षा आमची ही मालिका आहे ती 100% खास आणि वेगळी असणार ह्याची खात्री मी तुम्हाला देते. आणि या मालिकेचं शिवधनुष्य ज्यांनी उचललंय त्या आमच्या लाडक्या निर्मात्या सोहम प्रोडक्शन्सच्या सुचित्रा बांदेकर आणि सोहम बांदेकर यांना मी स्टेजवर यायची विनंती करते. तर आता म्हणजे थोडस बोलायचंच आहे. सगळ्यांना नमस्कार. सोहम प्रोडक्शन्सची ही पहिली निर्मिती आहे जी आम्ही कलर्स मराठीसाठी करतोय. ज्याला कारण अर्थात केदार शिंदे आहे. कारण जेव्हापासनं त्याने कलर्स मराठीचा हा सगळा भार सांभाळला तेव्हापासनं त्याची इच्छा होती की सुचित्रा आपण काहीतरी करूया जे खूप छान असेल, वेगळं असेल आणि तुला करताना मजा येईल. सो आय एम रिअली लकी अँड रिअली थँकफुल टू केदार की एवढं छान प्रोजेक्ट आमच्यासाठी त्याने निवडलं. अर्थात त्याच्यासाठी लागणारी मेहनत ही माझ्या टीमची आणि माझ्या कलाकारांची तर आहेच. पण कसं असतं ना, कधी कधी ना समोरच्याने तुमच्यावरती विश्वास ठेवावा लागतो तर तो विश्वास सार्थ करण्याचं बळ आपल्यात येतं. त्यामुळे आय एम रिअली थँकफुल टू कलर्स मराठी. थँक्यू सुषमा. आता सुख कळेल. जसं ही म्हणाली की इतर सगळ्या मालिकांप्रमाणे आमच्यात काय नाहीये. काय काय म्हणालीस तू? कलह, भांडणं, गैरसमज. कलह, भांडणं, गैरसमज असं काही नाहीये. ते आत्ता नाहीये, ते हळूहळू येणार आहे. तरच आपल्याला सुख काय ते कळेल ना. ते इतर ठिकाणी जेव्हा दिसेल आणि आपल्या 9च्या स्लॉटवरती ते दिसणार नाही तेव्हा लोकांना खरं सुख काय आहे ते कळेल असं मला वाटतं. सो मला खूप छान वाटतंय की एक वेगळा विषय आम्ही तुमच्या समोर आणतोय. कसं असतं की आपण आता कितीतरी वर्ष ऐकतोय आणि ओमी तर मला सतत सांगत असतो नवरा बायको ही गाडीची 2 चाकं असतात वगैरे असं काहीतरी बोला सुचित्रा काही हे तर नक्की बोल.
तर मी तसं काही म्हणणार नाहीये. मला असं वाटतं की नवरा बायको ही एक टीम असते आणि ती त्या दोघांची जी टीम असते ना ती एक अख्खा डाव मांडते आपल्या आयुष्याचा आणि आपल्या संसाराचा. आणि त्याच्यात कधीतरी नवऱ्याला 6 पडतात, कधीतरी बायकोला 6 पडतात, कधीतरी त्या सापशिडीत तो साप आहे तो अख्खा नवऱ्याला गिळून पुन्हा खाली 2 वरती आणून ठेवतो, 99 वरती गेलेला नवरा. आणि कधीतरी बायकोलाही ते सफर करावं लागतं. पण कसं असतं की आपण एकमेकांना दिलेली जी साथ असते ती जेव्हा भक्कम असते, ती जेव्हा विश्वासाची असते, तेव्हा आपण कुठलाही डोंगर पार करू शकतो याची मला खात्री आहे, याचा मला अनुभव आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही अतिशय मनापासून सुखकळले तुमच्यासमोर घेऊन आलोय आणि ही मालिका बघून तुम्हाला नक्की कळेल की सुख काय असतं ते. सुख कळेल. थँक्यू. सोहम प्लीज 2 शब्द घेते. नाही, मी या विषयावर बोलणं खरं तर जरा फनी आहे. माझं लग्न नाही झालंय पण नाही, मला असं वाटतं की ह्या निमित्ताने सुख ते काय आहे ते मला अनुभवायला मिळेल स्टोरी, स्क्रीन प्ले किंवा टेलिकास्ट थ्रू. बट मला असं वाटतं की जेव्हा सुरुवातच सुखाने आहे ना तर ते छान होणारच आहे. अजून एक गोष्ट अशी सांगायला आवडेल की प्री प्रोडक्शनपासून ते आपण शूट सुरू केलं आणि आता लवकरच टेलिकास्ट असेल. पण तेव्हा एवढंच वाटतं की ऑन सेट किंवा ऑफिसमध्ये पण जेव्हा आपण कलरच्या ऑफिसमध्ये जेव्हा भेटलो ना ते सुख जे आहे ना म्हणजे स्टोरी डेव्हलप करत असताना सगळे आनंदी होते, त्यात सगळ्यांचं सुख होतं. शूट करताना त्यात सुख होतं. आपण जेव्हा आम्ही खरं तर फोटोशूटला भेटलो, मी फोटोशूटला नेमका नव्हतो पण त्याच दिवशी मला टीमने सांगितलं की सगळ्यांनी एवढी मजा केली. ते कुठे ना कुठेतरी रेसिप्रोकेट होणार आहे आणि ते सुख जे आम्ही शूट करताना स्टोरी बांधत असताना जे आम्ही अनुभवलेलं आहे ते तुमच्या सगळ्यांसमोर आहे. थँक्यू. किती गोड बोलायचं अनुभव नसताना आणि या गोष्टीचं. आणि मला दुसरं असं म्हणायचंय की आतापर्यंत ना मी हे सगळी निर्मितीची धुरा एकटी सांभाळत होते आत्तापर्यंत. गेल्या 1.5-2 वर्षात सोहम माझ्या साथीला आहे. तेव्हाही मला सुख काय आहे ते कळलंय. तर हे माझं सुख कळले आहे. माझं सागर जोरात टाळ्या वाजव. पण खरंच थँक्यू. तुम्ही आहात म्हणून हे सगळं सुरू झालंय आणि आता असंच आमच्या बरोबर राहा. तोपर्यंत तुम्ही छान बसू शकता आणि पुढचं सुख अनुभवू शकता. थँक्यू. 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 कलर्स मराठीची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदा टेलिव्हिजन म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर मी जे केलं होतं ती गोष्ट आली ती म्हणजे श्री गंगाधर टिपरे. आजही जेव्हा जेव्हा लोक मला भेटतात तेव्हा मला म्हणतात की गंगाधर टिपरे सारखी मालिका तुमच्याकडून व्हायला पाहिजे. तर म्हटलं आजूबाजूला इतकं काय चाललंय ना की आता आबांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवण्यामध्ये काय किंवा शिर्या आता ड्रग ऍडिक्ट झालाय. शलाकाचे विविध पुरुषांबरोबर संबंध आहे. शेखर आणि श्यामला यांचं अजिबातच एकमेकांबरोबर पटत नाही आणि ते दोघंही एकमेकांना मारण्याचा डाव सतत करत आहेत. अशा पद्धतीची सिरियल मी नाही देऊ शकत किंवा माझ्या प्रकृतीमध्ये नाही. मला नेहमीच टेलिव्हिजन हे काहीतरी देणारं माध्यम वाटलं. प्रत्येकाचे व्ह्यूज वेगळे असतील. आज माझ्या या सगळ्या बातम्याला दुजोरा देणारे असतील नसतील. कारण काय शेवटी सगळं थांबतं ते गुरुवारी जेव्हा नंबर्स येतात आणि TRP येतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टी थांबतात. पण मी अजूनही आशावादी आणि मला असं वाटतं की अन्न वस्त्र निवारा याच्यानंतर आता महत्वाचा फॅक्टर कुठला झाला असेल तर तो घरातला टेलिव्हिजन आहे. कारण घरात बोलण्यासारखी माणसंच उरलेली नाही. आणि अशा वेळेस मी जर एखाद्या प्रमुखपदी आलेलो आहे तेव्हा मी टेलिव्हिजन तर्फे लोकांना काय देतोय याचा मी नेहमीच विचार करतो. आणि म्हणूनच पहिल्यांदा ही जी मालिका माझ्या डोक्यात आली तेव्हा सुख कळले हे नाव नव्हतं पण नवरा बायकोची गोष्ट सांगायची. पण ही नवरा बायकोची गोष्ट 2024 असायला पाहिजे. कारण अगदीच काल परवा आपल्याकडे जेव्हा आपल्या घराबाहेर किंवा उंबऱ्यापर्यंत कोविड नावाचं एक काहीतरी वेगळंच काही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडली होती आणि जेव्हा माणसांचा माणसावर विश्वास उरला नव्हता किंवा एकमेकांच्या बद्दल आपणच एकमेकांच्या संपर्कात न येणं इथपर्यंत आलो होतो त्यावेळेस कोणी तुम्हाला सांभाळलं असेल तर तुमच्या फॅमिलीने सांभाळलेलं आहे. तर मला असं वाटतं की ती फॅमिली असते
तीच तुम्हाला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. फॅमिलीमध्ये चांगली माणसं असतात, वाईट माणसं असतात, मत्सर करणारी माणसं असतात, खूप आनंद देणारी माणसं असतात, खूप दुःखी करणारी माणसं असतात. माझ्याही फॅमिलीमध्ये तशी माणसं आहेत आणि तशीच ही फॅमिली आहे जी कामेरकरांची. या फॅमिलीमध्ये पण असंख्य वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आहेत जी लवकरच तुमच्या समोर येतील. पण एक मात्र आहे की अजूनही मिथिला आणि माधव यांच्यातलं माणूस पण तसंच आहे जे इथे उपस्थित असलेल्या बऱ्याचशा, मी आता ज्यांना आदर्श मानतो तशी दोन जोडपी माझ्या समोर आहेत, एक आदेश आणि एक भरत. मला नेहमी असं वाटतं की या दोघांकडे बघून नवरा बायको काय असतं हे मी आणि बेलाने जास्त शिकायला सुरुवात केली. तर मग अशा जोडप्यांकडे बघून आपण काहीतरी घेतलं गेलं पाहिजे, एवढंच डोक्यात ठेवून ही सुखकळलेली मालिका आम्ही तुमच्या समोर सादर करतोय. आणि मला खात्री आहे की आजपर्यंत जे चांगलं केलं त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि सुखकळलेला पण असाच उत्तम प्रतिसाद मिळेल. आणि थँक्यू सुषमा. कारण काय आहे की ना, धाडसी निर्णय घेणं खूप असतं, पण अशा वेळेस कोणीतरी आपल्या बरोबर उभं राहायचं असतं. कारण मला त्या सगळ्या नंबरच्या गेममधलं फार काही कळत नाही, पण मला एवढं मात्र कळतं की आपण चालत राहायचं आणि हे नात्यातलं सप्तपदीतलं 8वं पाऊल आहे हे नक्की स्वीकार करेल. थँक्यू व्हेरी मच.